नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब अग्गं आणि आहोमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. अग्गं आणि आहोमध्ये जेव्हा तरुण जोडपे येतात ना, तेव्हा त्यांच्याकडून मला आयुष्याची एक वेगळीच बाजू समजते. त्यांचा ह्या नात्याकडे बघायचा एक वेगळाच दृष्टिकोन समजतो. आज सुद्धा तसंच काहीसं होणार आहे. चला तर मग आजच्या अग्गं आणि आहोला भेटूया. संग्राम आणि श्रद्धा समेळ. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब अग्गं आणि आहो. थँक्यू. थँक्यू सो मच. आय एम सो हॅपी टू मीट यू श्रद्धा. हो, आपण पहिल्यांदाच भेटतो. मुलगी पसंत आहे मला. आहे ना? लव्ह ॲट फर्स्ट साईट झालं. वा वा. थँक्यू सो मच. गोड आहे, हसरी हसरी आहे, खूप पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत. हो, मीन्स अ लॉट. थँक्यू सो मच. आणि तुला माहितीये तुझा नवरा माझ्या दिल के करीब आहे. येस. खूप वर्ष आम्ही मित्र आहोत आणि खूप गुणी मुलगा आहे. खूप चांगला मुलगा आहे. यू आर व्हेरी लकी. येस येस, आय नो. थँक्यू सो मच. बरं, तुम्ही अग्गं आणि आहोचे एपिसोड्स बघितलेत का? तिन्ही बघितले बघितले. आणि माझी मम्मा फॉलो करते अच्छा. आणि मी फक्त तुझ्या पोस्ट वरती जितका दिसेल तितकं बघतो. बरं, मग हा एपिसोड नक्की बघ. हा एपिसोड बघणार. आणि आई बाबांना सांग विचार. होय होय. सो बेसिकली तुला माहिती असेल की तुमचं दोघांचं स्वागत भरपूर गिफ्ट देऊन करू. हो, मी बघितलं. येस. वा. आपली एक रेकी हिलर लाईफ कोच मैत्रीण आहे निलिमा अमित, आणि तिने खूप छान पुस्तक लिहिलंय, एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य. खास तुझ्यासाठी पाठवलंय. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तुझ्यासाठी काहीतरी लिहिलंय आत तिने पहिल्या पानावर. वाचशील का? हो, म्हणजे सगळ्यांना मोठ्याने वाचून दाखव. ओके. जेव्हा सगळंच संपून गेलं असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. वा. लव्ह अँड ब्लेसिंग्स, निलिमा. थँक्यू निलिमाजी. थँक्यू सो मच. थँक्यू. तुला ट्रेकिंगची आवड आहे हे कदाचित रोहन प्रकाशनना माहिती आहे, म्हणून त्यांनी तुझ्यासाठी खूप छान पुस्तक पाठवलंय. उमेश झिरपे आणि भूषण हर्षे यांचं शिखर रत्न कांचनजंगा. क्या बात. हिमालयातल्या ट्रेकिंग बद्दल आहे, म्हणजे जिथे आपण जायचा विचारही करत नाही करत तिथे लोक पोचतात. येस. आपण तिकडच्या फक्त गोष्टीच हो ऐकतो ना. आणि किस्से ऐकतो, बट इनक्रेडिबल असेल ती जर्नी कधी होईल तर. तू करतोस ट्रेकिंग? तुला आवड आहे? मला आवड आहे. मी केलंय एकदा दोनदा, पण असे योग येत नाहीत का. आपण ठरवतो खूप की करायचंय जायचं, पण मला आवड खूप आहे. संधी मिळाली, वेळ मिळाला आपल्या कामात तर मला नक्की आवडेल वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेकिंगला जायला. आणि RDK20 हा जर का कुपन कोड तुम्ही सगळ्यांनी वापरला तर तुम्हाला आहे रोहन प्रकाशनच्या सगळ्या पुस्तकांवर 20% डिस्काउंट. आपले आणखीन एक स्पॉन्सर आहेत निसर्ग हर्ब्स. हे आहे डॉक्टर आरती सोमण यांचं, आणि 100% हर्बल प्रोडक्ट्स आहेत. NH25 हा जर का कुपन कोड वापरला दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांनी तर 25% डिस्काउंट आहे निसर्ग हर्ब्सच्या सगळ्या प्रोडक्ट्सवर. आणि तुमच्यासाठी आरतीताईंनी खूप भन्नाट प्रोडक्ट्स पाठवली आहेत. हे काय बॉडी स्क्रब आहे, बॉडी स्क्रब, ऑइल्स आहेत, दोघंही वापरू शकता. येस. फेस ऑइल, बॉडी ऑइल, साबण आहे. वा. थँक्यू सो मच. थँक्यू. आपली आणखीन एक दिल के करीब मैत्रीण आहे कल्याणी मोडक, आणि ज्यांच्या ब्रँडचं नाव आहे क्रिएटिव्ह माइंड्स. हे रस्त्यावरती पाथरवट असतात ना, त्यांच्याकडून त्या दगडात काही आर्टिफॅक्ट्स बनवून घेतात आणि इतकं छान आहे. असं घरी ठेवायला वगैरे शोपीस म्हणून तुला खूप आवडेल बघ. चौरंग आहे, किती गोड आहे. तुळशी वृंदावन आहे. जड आहे सगळं. सुंदर. आणि हा दिवा आहे. ओ वाव. हा वापरू शकशील ना? येस येस येस. कमाल आहे. सगळं छान आहे. मस्त आहे. खूप ब्युटिफुल आहे. हेवी आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. आपली आणखीन एक मैत्रीण आहे शुभदा सहस्त्रबुद्धे, जिच्या ब्रँडचं नाव आहे शृंखला. ज्वेलरी डिझाईन करते ती, आणि तुझ्यासाठी तिने फॅब्रिक ज्वेलरी पाठवली आहे. ओके. माय गॉड. या साडीवर पण, या साडीवर ऍक्च्युअली मॅच होईल. आणि कानातले आहे. सो ब्युटिफुल. खूपच प्रिटी.
हे बघ, हे ना खरंच आहे. खरंच खरंच आहे. खूपच ब्युटिफुल आहे. थँक्यू. खूप सुपेरियर काम आहे. आणि आपले 2 फ्रेंड्स आहेत, अमित आणि कविता सुरसे, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे कनीरा पैठणी. ओके. त्यांनी तुमच्यासाठी मस्त जॅकेट्स पाठवले. Nice. सुपर. हे मला असं वाटतंय मोठं आहे तर ते Yes, त्याचं yes. असेल, आणि हे नाजूक आहे तर हे तुझं असेल. Super. सो उघडून ब्युटिफुल. दाखवतेस? वा वा वा. सो Perfect आहे. हे बघ, उलटं. आपण ट्विनिंग करू शकतो. ट्विनिंग करू शकतो आपण. आणि आम्ही करतो युजली हो, तसं. हो. हाऊ स्वीट, ठरवून घालतो कपडे आम्ही. हाऊ स्वीट. सो येवल्याला यांचे हातमाग आहेत, Oh. आणि हे जे एक्सेस फॅब्रिक असतं ना पैठणीचं, हम्म. Okay. त्यातून बॅग्स बनवतात, दुपट्टे, असे जॅकेट्स Oh. आणि पर्सेस वगैरे असं बनवतात. वा वा वा. वाव. कमाल. आणि दिसायला खूप एक्सपेन्सिव्ह आणि रिच दिसतं, पण खूप अफोर्डेबल आहे. Oh. वा वा वा. ब्युटिफुल. अमित आणि कविता, थँक्यू सो थँक्यू मच. थँक्यू सो थँक्यू सो मच. हे जे मगापासून वेळ लावतात ना कॅमेरा सेट वगैरे करायला, हा. ते अद्वैत बापट समोर बसले. नमस्कार. सहज हवन एंटरप्राइज त्यांच्या ब्रँडचं नाव आहे, आणि तुमच्यासाठी त्यांनी आणलाय ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस. वा 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 वा. थँक्यू. मस्त. हा तर म्हणजे आता संपणार आहे घरी गेल्या गेल्या. घरी जाईपर्यंत आपण Finish. संपवू वा शकतो. वा, मस्त. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू सो मच. तुम्हाला जर का प्रश्न पडला असेल की एवढी सगळी गिफ्ट कशी घेऊन जायची, तर त्याची सुद्धा सोय केली आहे. वा वा वा. आणि मी मस्करीत म्हणते खालती गाडी सुद्धा आहे, ती सुद्धा गिफ्ट ती सुद्धा घेऊन म्हणून. सो आपले अगदी दिलके करीब गोड मित्र आहेत, अगदी पहिल्या काही एपिसोड्स पासून ते आपल्याला स्पॉन्सर करतायत. वा. निशांत आवळे, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे चेरी पिक. ओके. हनीमून कलेक्शनची ही बॅग त्यांनी तुमच्यासाठी वा. पाठवली आहे विथ पर्सनलाइज नेम टॅग. क्या बात आहे. थँक्यू सो मच. आणि कलर पण हो, classic खूपच आहे मस्त ना? आहे ना, अशी खूप vibe आहे. vibrant आहे. की निघूया आता, अशी vibe आहे. आणि त्या बेल्ट वरती लांबून पण दिसेल ही बॅग. हो येस येस. खरंच सुपर आहे. आता जावं लागेल. जावं लागेल आता. आणि या सगळ्या बॅग्सवर दिलके करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी 35% डिस्काउंट आहे. हो सुपर. सो गप्पांना सुरुवात करू शकतो आता. Yes, Super. yes. महत्वाचं काम झालं. महत्वाचं काम झालं. थँक्यू सो मच. किती वर्ष झाली लग्नाला? 3 वर्ष झाली. अच्छा. आणि कसं चाललंय? खूप मस्त. म्हणजे कधी कधी असं वाटतं की आता नुकतंच लग्न झालं, आणि कधी कधी असं वाटतं की खूप वर्ष झालं आम्ही एकत्र राहतोय. हो, दॅट सेज अ लॉट. हा, म्हणजे असं वाटतं की आपण बरीच वर्ष ओळखतो एकमेकांना आणि बरंच एकमेकांबद्दल माहिती आहे. पण मग असा विचार केला की वाटतं रे नाही, 3च वर्ष झाली आहेत. पण मस्त, म्हणजे ते अरेंज मॅरेजची फेज आम्ही एक्सप्लोर करतो, रोज करतो. आणि ती एक्साइटिंग आहे फार, त्याच्यात मज्जा आहे. सो कशी भेट झाली, कुठे झाली, आणि अगदी कांदे पोहे असा कार्यक्रम वगैरे झाला होता का? येस. हो, म्हणजे मी माझी मैत्रीण आहे, आमची दोघांची मैत्रीण आहे, तिची मानलेली बहीण आहे संपदा माने, जी गायिका आहे उत्तम. आणि संपदा माझी मैत्रीण, आम्ही एकच प्याला नावाचं नाटक करत होतो. आणि संपदा आणि मी बोलायचो बरंच लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये. तर मला म्हणाले तू लग्न करणार आहेस काय? तर म्हणलं हो करणार आहे, कारण ते कोल्हापूरचे आहेत ना, हे पण कोल्हापूरचे आहे. तर म्हणाली माझ्या नजरेत आहे एक मुलगी, पण आधी मी जरा माहिती काढते की ती इंटरेस्टेड आहे ना, तिचं कुठे ठरलं नाहीये ना अजून, आणि मग मी तुला सांगते. मी म्हटलं ठीक आहे. आणि मग काही काळाने तिने मला सांगितलं की अशी अशी डान्सर आहे, आणि माझ्या मनात ते होतं की आर्टिस्ट असावी, कुठलंही आर्ट असावं पण आर्टिस्ट असावी बायको. आणि मग तिने सांगितलं असं असं आहे, मला फोटोज दाखवले. मग मी डान्स बघितला तिचा, की म्हटलं आर्टिस्ट असली तरी त्यात बरी असावी, की हा म्हणजे ऍव्हरेज पेक्षा चांगली असावी, पण ती खूपच चांगली आहे. पण हा म्हणजे ते माझं लक होतं. आणि मी म्हटलं हा, मग मी घरी वगैरे दाखवलं. तिच्याकडे कार्यक्रम वेगळा होता सगळा, ते ती सांगेल. बेसिकली मला जेव्हा फोन आला तेव्हा तिने मला लगेच नव्हतं सांगितलं. तर तिने मला सांगितलं होतं की मी एक मुलगा बघून ठेवलाय तुझ्यासाठी, तर तू रेडी आहेस का? तर मी तिला सांगितलं की नाही आहे मी आत्ता रेडी लग्नासाठी. मग थोड्या दिवसांनी मला जिजूंनी फोन केला, म्हणजे तिचे मिस्टर निलेश
नाव आहे त्यांचं. त्यांनी मला फोन केला, तर आमचं पण खूप छान ट्युनिंग आहे दोघांचं. तर ते म्हणाले की आता मी बोलतोय याचा अर्थ तू समजून घे की या विषयाचं गांभीर्य किती आहे. कारण ते असं सहसा मला काही समजावून सांगायला जात नाही. तर मग त्यांनी असं असं सांगितलं सगळं बॅकग्राऊंड आणि मग त्याचं नाव सांगितलं. तर माझ्यासाठी ते खूप अनएक्सपेक्टेड होतं. आणि म्हणाले आता मी तुला व्हॉट्सअपवरती फोटो पाठवलाय तो तू बघ. तर मी बघितला आणि मी हसायलाच लागले. म्हणजे मला खूप अनएक्सपेक्टेड होतं. मला त्यांनी अच्छा कोण होतं काय तर ते सांगितलं. त्यांनी मला आधी कन्व्हिन्स केलं की तू लग्न केलं पाहिजेस आणि मग आता मुलगा बघितलाय आणि हे ते सगळं सांगितलं आणि मग सांगितलं की तू बघ. आणि मला इतके दिवस वाटत होतं की जिजूंचाच एखादा फ्रेंड वगैरे असेल, कारण ताईनी मला मुलगा बघितला असं सांगितलं होतं पण त्याचं बॅकग्राऊंड नव्हतं सांगितलं. मग मी त्यांना सांगितलं की मी सांगते 5 दिवसांनी, मला थोडा वेळ हवा विचार काय होणार होतं. म्हणजे मला माझ्यासाठी खूप अनएक्सपेक्टेड होतं. मी एकतर अशा फेज मध्ये होते की मला लग्नच नाही करायचं. अगो बाई. आणि त्याच्यानंतर मग समोरून आलं आणि मग ताईनी मला आणि जिजूनी दोघांनी कन्व्हिन्स केलं की तू एकदा त्याच्याशी बोलून तर बघ, मग त्याच्यानंतर तुला डिसिजन घेता येईल. मग आला त्याचा 4-5 दिवसांनी मेसेज आणि मग आम्ही बोलायला लागलो आधी चॅटवरती आणि मग त्याच्यानंतर प्रोसेस होत गेल्या गोष्टी पुढे पुढे. म्हणजे अनबिलिव्हेबल आहे की आम्ही लग्नाच्या आधी फक्त 2दा भेटलोय, जे आपण ऐकतो आधीच्या आजोबांच्या काळातल्या गोष्टी. म्हणजे तिसऱ्या भेटीत आमचं लग्न. म्हणजे आई बाबा पण नाही, आजोबांच्या काळात. होय होय होय. म्हणजे पहिल्यांदा आपण त्यांच्या घरी गेलो, मुलगी बघायचा कार्यक्रम. तिच्या घरात राहतातच युजली 12 लोक नॉर्मली. बरोबर. आणि त्यात खूप लोक आले होते कारण मुलगा येणार आहे बघायला, त्यामुळे खूप लोक आले होते घरात. आणि प्रॉपर कांदे पोह्याचा कार्यक्रम की ही चहा घेऊन आली आहे, अशी घाबरत घाबरत मान खाली घालून आली, मम्माच्या बाजूला बसली, मम्मानी विचारलं की काय करतेस, पुढे काय तुला करायचंय वगैरे असं एक. आणि मला असं फार मजा येत होती या कार्यक्रमात सगळ्या, कारण आपण फिल्म मध्ये बघितलेलं असतं ना, आपण कुठे काय असा प्रकार कुठे मित्रांच्या ते ऐकायला मिळत नाही. त्यामुळे आमच्यासाठी फार इंटरेस्टिंग होतं. म्हणजे आमचं आधीचं कन्व्हर्सेशन मेसेजवरती आहो म्हणून आम्ही एकमेकांशी बोलायचो की तुम्हाला काय. मला वाटतं मी पण आहो म्हणायचो ना, तुम्हाला म्हणायचो आधी. आणि तसं ते सुरू झालं होतं. ते भेट पहिली. मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला दोघांना बोलायचं असेल तर आपण फिल्म मध्ये बघतो तसं. मग तिकडे एक कॉफी शॉप आहे, पण तिचे 2 भाऊ आमच्या बरोबर कॉफी शॉप मध्ये. ते वेगळ्या टेबलवर बसलेत, आम्ही वेगळ्या टेबलवर बसलोय. आम्ही बोललो वगैरे. दुसरी भेट कट्टू ते आपल्या घरी आले तेव्हा आणि आम्ही डायरेक्ट लग्नात भेटलो. सिरियसली? हो. बट इट इज अमेझिंग. प्रत्येक गोष्टीची क्युरिओसिटी एवढी राहते ना टिकून. म्हणजे ते रोज काहीतरी नवीन एक्सप्लोर करायला मिळणं आणि एकमेकांचा तसा मान ठेवलं जाणं, हळूहळू तुला काय आवडतं मला काय आवडतं हे जाणून घेणं, त्याची मजा जरा वेगळीच वाटते. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट हा होता की कोरोनाच्या टाइम मध्ये आमचं लग्न झालं, त्या म्हणजे सेकंड फेज मध्ये. त्यामुळं त्यावेळेला संग्रामचं कुठलं प्रोजेक्ट पण सुरू नव्हतं, त्यामुळे आम्ही दोघे घरीच. म्हणजे काही बाहेर जावं म्हटलं तरी बाहेर काहीच नाही, सगळं बंद. तर आम्ही घरीच असायचो. पण इतका वेळ मिळाला आम्हाला एकमेकांना समजून घेण्यासाठी आणि एकमेकांच्या बरोबर म्हणजे घरच्या पद्धती समजून घेण्यासाठी, एकंदरीतच सगळ्या गोष्टी. तर त्यामुळं मला असं वाटतं की आमच्या संसाराचा बेस तिथे खूप पक्का झाला. म्हणजे आम्हाला बाहेर जायला फिरायला दुकानं बंद, सगळं बंद होतं की तिला कुठे ठाणं दाखवायला मी काही फिरायला घेऊन जाऊ किंवा कुठे स्ट्रीट फूड खायला जाऊ, तसं कुठे काहीच नाही. पण तरी आम्ही खूप मजा केली त्या काळात. आम्ही खूप फिल्म्स बघितल्या, खूप एकमेकांबरोबर वेळ घालवला, एकमेकांना समजून घेतलं. आणि कधी कधी आम्हाला असं व्हायचं की अरे कुठेच जाता येत नाही, मग आम्ही म्हणायचो नाही आपल्या रिलेशनशिपचा बेस आहे. उद्या एकदा माझं शूट सुरू झालं की मग मी फक्त रात्री भेटणार, अर्धा तास घरी येऊन जेवेपर्यंत, मग झोपणार, मी सकाळी निघून जाणार. त्यामुळे तो वेळ आम्हाला खूप फायद्याचा ठरला. कोविडच्या काळातला आम्ही खूप छान एकमेकांना ओळखू शकलो तेव्हा. आणि तू कुठे राहायचीस लग्नाआधी? मी इचलकरंजीची आहे. कोल्हापूर जवळ एक छोटस टाउन आहे, तर तिथून लहानाची मोठी तिथेच होती ती आणि आम्ही तिथे गेलो होतो भेटायला. म्हणजे तिची फॅमिली अजूनही तिथेच आहे. सो तिच्यासाठी इथे मुंबईत तिचं कोणीच नव्हतं. संपादा सोडलं तर तिचं ठाण्यात तर कोणीच नाही. त्यामुळे मग हळूहळू माझे मित्र तिचे मित्र होत गेले. आता तिचं हळूहळू सर्कल वाढलंय आणि ती सेटल झाली. पण सुरुवातीला तिला खूप अवघड जायचं, कारण कोणीच ओळखीचं नाही. कुठे जाऊ म्हणलं माझ्याशिवाय तर काहीच कुठेच जायला काही नाही. आणि मी माझी जॉईंट फॅमिली आणि फ्रेंड सर्कल वगैरे तिकडे खूप मोठं आहे आमचं. म्हणजे अगदी कोविडमध्ये सुद्धा माझ्या घरी माझे फ्रेंड्स पण यायचे. सो
मी सतत अशी खूप लोकांच्यात राहिलेली आहे आणि इकडे फक्त आपले फॅमिली मेंबर सोडले तर अजून बाहेर असं कुणाशी कनेक्ट होता येईना, त्यामुळे ते थोडंसं मला डिफिकल्ट जायचं सुरुवातीला. पण नंतर मग यूज टू होत गेले, आता नाही त्रास होत त्या गोष्टीचा. आणि माझं स्वतःचं सर्कल आता होत आहे. तू नोकरी करतेस? मी आता जॉब करते. कुठेशी? मी स्कूलमध्ये ॲज अ डान्स टीचर म्हणून काम करते, प्लस प्रायव्हेट क्लासेस पण घेते. क्या बात है. भांडूपला डॅफोडिल्स म्हणून नाव आहे ना शाळेत? येस, डॅफोडिल्स हाय पब्लिक स्कूल म्हणून. अच्छा. तर तिकडेच आणि भांडूपमध्येच क्लासेस घेते. अच्छा. आणि इथे ठाण्यातही क्लासेस घेते आणि प्लस मी स्वतः शिकते सुद्धा आता सोनियाताईकडे. अरे कथक शिकते. ती भरतनाट्यम विशारद आहे ऑलरेडी, पण तिला एक कोरिओग्राफर आणि टीचर म्हणून करिअर करायचं आहे, तर म्हणून मग ती कथकही शिकते. क्या बात है. मस्त मस्त. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आता तुम्ही म्हणालात की कोविडमध्ये एकत्र होतात, सो बेसिकली तुम्हाला एकमेक नव्याने कळायला लागला असाल. कुठल्या गोष्टी एकमेकांच्या आवडल्या आणि कुठल्या खटकल्या? तू बोलतोस की मी बोलतो? आम्ही ना ऍक्च्युली फोनवरती जेव्हा आधी बोलत होतो तेव्हा आम्ही खूप गोष्टी क्लिअरली डिस्कस केल्या होत्या. आम्ही दोघंही असे नाही आहोत की कुठली गोष्ट एकमेकांची खटकली तर त्यासाठी एकमेकांच्यात बदल करायला हवं. आम्ही तेवढे ओपन आहोत दोघंही की जसं तू आहेस तसं मी तुला ऍक्सेप्ट करेन आणि जशी तू आहेस तसं मी तुला ऍक्सेप्ट करेन. आम्ही कधी आजपर्यंत ही तुझी सवय बदल आता असं कधी केलं नाही. मी आता वेळेच्या बाबतीत फार पर्टिक्युलर आहे. मुलींना सहसा 10-15 मिनिट उशीर होतो. तर आता मला माहित असतं तर मी तिला 2 तास आधीपासूनच होईल ना तयार होशील ना. पण त्यामुळे जी छोटी छोटी भांडणं होतात की एकमेकांच्या सवयी मॅच होत नाहीत म्हणून जी छोटी छोटी भांडणं होतात ती आमच्यात कधीच होत नाही, कारण आम्ही ती टाळली. सुरुवातीपासून आम्ही ते प्रकर्षाने त्या गोष्टी ऍडजस्ट करत गेलो, स्वतःमध्ये बदल केले की नाही तिला हे आहे ना सवय तर आपण तसं करूया. आणि तेच तिने सुद्धा केलं की नाही याला असं आहे ना तर थोडं आपण असं करूया, ना की आम्ही एकमेकांना सांगितलं की तू बदल कर किंवा मी बदल कर. त्यामुळे मला नाही वाटत मला तिची कुठलीही गोष्ट खटकली. सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे ती जॉईंट फॅमिलीतून असल्यामुळे तिने इथे येऊन सगळ्यांना खूप जीव लावला. लगेच तिने सगळ्यांना आपलंसं केलं. मम्मा बाबा असतील, माझी आजी असेल, सगळ्यांची काळजी घेणं, माझी काळजी घेणं, सगळं तिने घर आपलंसं केलं. त्यामुळे आम्हालाही कधी असं वाटलं नाही की आता नवीन सून घरी आली आहे किंवा बायको आता घरी आली आहे आणि आता काय कुठे कसं काय कोणाला काय बोलायचंय, काय आवडतंय, काय असं तो ऑकवर्डनेस कधीच नव्हता आमच्यात. त्यामुळे आम्ही पहिल्यापासून कम्फर्टेबल होतो. त्याचं श्रेय मला वाटतं तिला जातं, कारण आम्ही तर तिकडेच होतो. तिला येऊन ऍडजस्ट करायचं होतं, पण त्यांनी तिचा कधी बर्डन आम्हाला दिलं नाही की मी आले, मी तिचं आवडंबर नाही माजवलं की मी ऍडजस्ट करते. साधं जेवणाच्या चवीपासून सगळं बदलतं ग, मुलीचं मसाल्यांपासून सगळं बदलतं, प्रमाण तेलाचं सगळं, जेवणापासून सगळं. आपल्याला आता 4 दिवस आवडीचं जेवण नाही मिळालं तर चिडचिड होते आपली. आपण डाएट करायचं म्हटलं 15 दिवस कळतं ही खूप मोठी गोष्ट आहे. एक्झॅक्टली. हा, आणि तेच महत्वाचं आहे ना ग. एवढी छोटीशी गोष्ट जर कळते ह्याची तिला जाणीव असेल तर ती माझ्यासाठी तशा 100 गोष्टी करेल. मला तेच बोलायचं होतं की ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची जाणीव त्यालाही आहे आणि फॅमिलीमध्ये सगळ्यांनाही आहे. त्यामुळे कधीच मला खूप कॉम्प्लिकेटेड असं नाही वाटलं इकडे ऍडजस्ट होणं. मला फक्त माझ्या घरातल्यांच्या पासून आणि माझ्या फ्रेंड सर्कल पासून मी लांब आहे ह्याचं मला थोडं वाईट वाटायचं. पण बाकी मी घराच्या बाहेर आहे असं मला कधीच वातावरण नाही भासूच दिलं नाही कधी. आणि खूप प्रेमाने आणि समजून, आणि अजूनही मला ते समजून घेतात कुठल्याही छोट्या गोष्टी असतील. आणि अगदीच म्हणजे बाहेर लोकांना भेटण्यापासून जे काही असेल प्रत्येक गोष्टीवर म्हणजे प्रत्येक गोष्टी बाबतीत त्यांनी समजून घेतलं आणि अजूनही समजून घेतात. आणि जसं संग्राम आता म्हणाला की सगळ्या सवयी माझ्या चेंज झाल्या, पण त्यांनी ते समजून घेतलं प्रत्येक वेळेला. आणि त्यातही त्याचा नेहमी प्रयत्न असतो की मग मला काय आवडते ते तो बनवून देईल, मग तिकडच्या पद्धतीचं बनवून देईल. कधी कधी तर कोल्हापूरच्या भाषेत बोलतो सुद्धा माझ्याशी अजून. कारण ते त्याचं मला खूप अप्रूप वाटतं. तिचा लहेजा बोलण्याचा कोल्हापुरी हेल होता त्याला, पण तिने मी कधीच सांगितलं नाही तू त्यात बदल कर. पण आमचं लग्न ठरल्यापासून तिने त्याच्यावर काम करून प्रमाण मराठी भाषा जी इथे बोलली जाते आपल्याकडे ती बोलायला त्याची तयारी करायला सुरुवात केली. सुरुवातीला ती माझ्या मित्रांच्यात किंवा आपल्या इंडस्ट्रीतल्या कोणाच्यात जायचं असेल तर फार कॉन्शियस व्हायची की तसा माझा हेल आला किंवा तसं चुकून बोललं गेलं तर मला जज करतील का. मी तिला सांगितलं होतं तू त्याची काळजी करू नको, तू जशी आहेस त्याची बिंदास राहा. पण ती म्हणाली नाही, उद्या तुझी बायको म्हणून तुला कुठेही एम्बॅरेसिंग नाही वाटलं पाहिजे माझ्यामुळे, किंवा कुणी पटकन असं नाही विचार केला पाहिजे की अरे अशी काय बोलते ही. त्यामुळे तिने तिच्या भाषेवर काम केलं, तेवढी मेहनत घेतली तिने आमचं लग्न ठरल्यापासून.
त्यामुळे आता मला वाटतं आता ती कम्फर्टेबल असते बोलायला. आधी ती थोडी सुरुवातीला मी घाबरायची. बोलायचेच नाही, हो. म्हणजे मी टाळायचे बोलणं, की जोपर्यंत आपल्याला कॉन्फिडन्स नाहीये ना तोपर्यंत नको जास्त बोलायला. मी जेवढंच तेवढंच उत्तर द्यायचं. पण आता मी खूप कम्फर्टेबल झाली आहे आणि आता छान इंटरव्ह्यू वगैरे द्यायला लागली. आता इंटरव्ह्यू द्यायला लागली. आणि ते सांग ना, ते दुसऱ्याच दिवशी तू म्हणाली होतीस की देवा फसवलंच मला. ते काय दुसऱ्या दिवशी तूच सांगते असंच काहीतरी आवाज करत होतास का तू? मी असं मध्येच आवाज वगैरे काढतो ना, तर तसं मी घरी काहीतरी करत होतो. तिने एकदा दोनदा बघितलं की हा काय आयटम आहे, असं मध्येच ओरडतोय वगैरे, आवाज काढतोय. मग एकदा ते खूप झाल्यावरती ते म्हणाले देवा काय पाप केलं होतं रे, मी फसवलंच रे बाबा मला. नाही, पण मी तुला मगाशी म्हणाले ना हा आवाज काढत बसला होता. मला आता इतकी मी युज टू झाली आहे, माझं ब्रेन आता या सगळ्या गोष्टी इग्नोर करतो. काय काय करतो म्हणजे तो आवाज काढतो म्हणजे काय करतो? मगाशी त्याने उंदराचा आवाज काढला हा, आणि आधी मला वाटलं की काय पक्षी आहे का, मी इकडे तिकडे बघतो. बरं मी हे सगळं रिॲक्ट करते आणि तो शांतपणे आवाज काढत बसलाय, बरं कळतही नाही असे आवाज काढतोय तो. तर मी इकडे तिकडे बघते. नंतर मग मला वाटलं नाही उंदीर उंदीर म्हणून मी खाली वगैरे बघते. हे सगळं काही मला करू दिलं. कसले कसले आवाज काढतो असं मी स्पेसिफिक मला म्हणजे नाही मी करूच शकत नाही की असं पर्टिक्युलर ह्या प्राण्याचा असेल किंवा त्याचे पण आहेत खूप. तो जाम करा मध्येच एक नळ गळल्याचा वगैरे आता आवाज काढला त्यांनी. हा तो म्हणजे आता तू बोलतेस ना तर मला हा आवाज ह्या प्राण्यासारखा आहे, हा आवाज खरंच नळ गळल्यासारखा आहे असं मला होतंय. दिवसभर सुरू असतं. बट इट्स फन. मगाशी म्हणालीस की लग्न करायचं नव्हतं, ते का? काही पर्सनल रिझन आहेत. प्रिव्हियस ब्रेकअप असेल किंवा इतर गोष्टी असतील, आणि नंतर एका पॉइंट नंतर असं झालं मी नकारही पचवला आणि मग त्याच्यानंतर आय वॉज लाईक की नकोच, आपण छान इथेच राहू, आई वडिलांच्या सोबत राहू, भावासोबत राहू आणि इथेच मजा आहे असं मला एक नंतर वाटायला लागलं. आणि एक असं पण होतं की मला माझा कम्फर्ट झोन नव्हता सोडायचा, असंही मला कुठेतरी म्हणजे मी आता विचार करते तर असं वाटतं. आणि मग नंतर स्थळ आल्यानंतर पण म्हणूनच मला ऍक्च्युअली 5 दिवस लागले की खरंच आपल्याला हे तू 5 दिवस घेतले होतेस, त्या 5 दिवसात माझा नवरा कसा असायला पाहिजे किंवा हा जो आपण फोटो बघितलाय या मुलाचा हा कसा असायला पाहिजे ह्याचा विचार केला होता? ताई ऍक्च्युली जेव्हा एकच प्याला नाटकाची प्रॅक्टिस करायची तेव्हा आम्ही सतत कंटिन्यू फोनवर असतो, तर तेव्हा ती त्याच्याबद्दल बरंच सांगायची की तो खूप वेळेच्या बाबतीत पर्टिक्युलर आहे. हे तर मला आठवतच आहे. तू तिला काहीतरी बोलला होतास ते पण मला तिनं सांगितलं होतं. आणि तू खूप शिस्तप्रिय आहे तो हे पण सांगितलं होतं. त्याला जेवण बनवायला आवडतं हेही मला तिने सांगितलं होतं. तर त्यामुळे त्याच्याबद्दल मला थोडी अशी इन्फॉर्मेशन होती. आणि माझ्या अपेक्षा म्हणजे पहिल्यापासून ह्याच होत्या, एक माझ्या होणाऱ्या ज्या फॅमिलीमध्ये मी जाणार आहे त्यांच्याकडून, की मला पुढे माझ्या डान्ससाठी सपोर्ट हवा होता, मला ह्याच गोष्टीमध्ये करिअर करायचं होतं. दॅट वॉज द ओनली एक्सपेक्टेशन. बाकी माझी काहीच अशी खूप अवाजवी अशी अपेक्षा नव्हती की माझ्या डान्सला सपोर्ट करावा. दॅट्स इट. आणि अशी अपेक्षा असतानाही ती तिचं तिकडे बसलेलं अख्खं बसताना म्हणजे तिचं करिअर तिकडे सेट होतं, तिचे क्लासेस तिकडे सेट होते इचलकरंजीत. म्हणजे कोरिओग्राफीसाठी लग्न असली, समारंभ असले, संगीत असलं तरी तिच्याकडे असायचं काम. ती युफोरिया डान्स स्टुडिओ म्हणून होता, तिथे ती सांभाळायची, काम करायची. तर तिकडे खूप स्टुडंट्स आणि तिचं बसतान बसलेलं होतं. ते सोडायचा निर्णय तिने घेतला. म्हणजे ती म्हणते हे किती कॉन्ट्राडिक्टरी आहे बघ, की करिअर सांभाळणारे सासू सासरे हवे होते बट त्यासाठी ती स्वतःचं करिअर सोडून इथे आली, जे तिला इकडे 0 पासून सुरू करावं लागलं सगळं. कारण इथे आपल्याकडे खूप कॉम्पिटिशन आहे ना एका टाउन मध्ये करिअर करणं. तर तिच्या लेवलच्या डान्सरसाठी तिथे ते होतं इझी, कारण तिने त्याच्यावर बरीच वर्ष काम केलं होतं, मेहनत घेतली होती. पण इथे आपल्या इथे आल्यावर ऑडियन्स मोठा आहे, कॉम्पिटिशन जास्त आहे, त्यामुळे सुरुवातीला खूप 0 पासून सुरुवात करावी लागली इथे. तेच थोडं होतं माझं ना, की म्हणजे एक लग्न करायचं नाहीये मला अशी माझ्या मनाची तयारी झाली होती, कारण मला आता पुन्हा 0 पासून सुरू करायचं हे माझ्या मनावर खूप दडपण होतं. आणि पुन्हा एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशन मध्ये येऊन, कारण मी तिथल्या एक एन्व्हायरमेंटनुसार आणि कॉम्पिटिशननुसार मी स्वतःला सेट केलं होतं की हा इथे माझा दर्जा अव्वल आहे, मला माहिती आहे. पण इथे येण्याची मग मला भीती वाटत होती ह्या कॉम्पिटिशन मध्ये उतरण्याची, की तिथे आपला निभाव लागेल का, आपण आपल्याला जे अचीव करायचंय
आपल्याला एक स्वतःला लेवलवरती बघायचं, ती लेवल आपल्याला इथे गाठता येईल का ह्या कॉम्पिटिशन मध्ये, ही एक मला खूप भीती होती. मग असा विचार नाही केलास की तू तिथे राहशील, तुझं करिअर करशील, हा इथे राहील, असेही ऑप्शन्स असतात ना, आजकाल करतात ना असे लॉंग डिस्टन्स? नाही, मला हे शक्य नव्हतं. कारण मला ना खूप अशी स्थळं येत होती की नेव्ही मधला आहे किंवा आर्मी मधला आहे किंवा बाहेर राहतो, तर मला असं नको होतं की नवरा माझ्यापासून लांब राहतो, 6 महिने शिपवरती आहे किंवा बाहेर बॉर्डरवरती आहे, आणि मी म्हणजे माझं रिस्पेक्ट खूप आहे त्यांच्याबद्दल, पण मला माझी एक मानसिक बरोबर स्थिती आणि पेशन्स माझे कितपत आहेत त्यानुसार मला असं वाटत होतं की मला हे झेपणार नाहीये. सो त्यामुळे ते नसतंच झालं माझ्याकडून. आणि मी पहिल्यापासून एक जॉईंट फॅमिलीमध्ये असल्यामुळे एक रिस्पॉन्सिबिलिटीची आपल्याला जाणीव असते की तिथे आता लग्न झालं त्यानंतर मग त्यांच्या पण आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असतील. सो इट इज करेक्ट की मी इथेच सगळ्यांच्या फॅमिली सोबत राहणं इज करेक्ट. आणि तुला कशी मुलगी हवी होती? मला एकच गोष्ट मी तिला सांगितली होती की म्हणलं की माझे आई बाबा आहेत, आजी आहे, त्यांना सोडून मी एकटा कधी राहणार नाही. बाकी माझी काही अपेक्षा नाही, बाकी त्यांचीही काही अपेक्षा नाही, किंवा काही तुझ्यावर लादलं जाणार नाही, तुला जे करायचं ते. कारण आपल्या घरी सगळे आर्टिस्ट आहेत, आम्ही तिघही अजूनही काम करतोय, अजूनही आम्ही कित्येक दिवस एकमेकांची तोंड बघत नाही, कारण सगळे वेगवेगळ्या ठिकाणी शूट करत असतात. बाबाचं काही लिखाण असेल, समारंभ, मम्माचं शूट चालू असतं. सो फॅमिली आर्टिस्ट आहेत सगळे, त्यामुळे तुला एक ऍज अन आर्टिस्ट ते रिस्पेक्टही करतील आणि सांभाळले जाईल. फक्त कधी मी वेगळं राहणार नाही, मी त्यांच्या बरोबरच असेन कायम, तेवढं तुला मान्य. ती म्हणाली की मी बॉस जॉईंट फॅमिलीतनं आले, मला राहायचंही नाहीये वेगळं. तर माझी तेवढीच अट होती आणि तेवढंच होतं. आणि मी जसं म्हटलं की आर्टिस्ट तर ती आहेच, तेवढी एक इच्छा होती. म्हणजे आपली वेवलेंथ जुळेल असा माझा एक अंदाज होता की आर्टिस्टला समजून घेईल बाबा. संग्राम, एक विचारू करेन. हो, तुझं हे सेकंड मॅरेज, हो. पहिल्या अपयशानंतर किती भीती होती? मी तुला सांगू, दिस इज माय सेकंड मॅरेज, आणि श्रद्धा बरोबर जो माझा साखरपुडा झाला दॅट इज माय थर्ड एंगेजमेंट. ओ रिअली? हा. मग मला असं होतं की तिसऱ्यांदा मला अजिबात भीती नव्हती. म्हटलं दोनदा झाल्यावर तिसऱ्यांदा अजून काय वाईट होणार, किती वाईट होणार. आणि दोनदा नशिबाला चान्स दिला मी. म्हणलं तसं ऑटो पायलटवर किती दिवस ठेवायचं, आपण कंट्रोल आपल्या नशिबाचा कधीतरी घेतला पाहिजे. आणि आय एम अ पर्सन की मी एकटा नाही राहू शकत, मला पार्टनर हवा आहे. मी आधी लग्नात राहिलेला असल्यामुळे मला माहित होतं की मी एक नवरा म्हणून कसा आहे, मी एका मुलीला खुश ठेवू शकतो. तू एक मित्र म्हणून चांगला आहेस, तू एक माणूस म्हणून चांगला आहेस, आय एम व्हेरी शुअर तू नवरा म्हणून तू चुकला नसशील असं मला तरी वाटतंय. तो वेगळा मुद्दा, तो प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असू शकतो, पण मला माहित होतं की मी एका मुलीला खुश ठेवू शकेन. आणि तसं असताना मला ते परत रडत बसून डिप्रेशन मध्ये दिवस घालवायचे नव्हते. मी म्हणलं की यार चॅलेंज तर करून बघू नशिबाला, प्रत्येक वेळी कसं काय होऊ शकतं असं. तर म्हणून मग मी म्हणलं की नाही, मी वर्षभरात लग्न केलं परत. आणि ते ऍट टाइम्स खूप ऑड वाटतं लोकांना की अरे लगेच तुटलं, लगेच लग्न करतायत. आणि त्याचं खरं तर क्रेडिट यांनाही जातं, तिच्या आई वडिलांनी ते स्वीकारणं, कारण तिचं पहिलं लग्न आहे. तिच्या आई वडिलांनी ते ऍक्सेप्ट करणं, स्वीकारणं, विश्वास ठेवणं आमच्यावर, माझ्यावर. आणि ऑफकोर्स त्यांनी बाहेर विचारपूस केली असेल, माहिती काढली असेल, जी करायलाच पाहिजे. पण ते त्यांचं क्रेडिट आहे, तेही वेलकमिंग होते, तेही रेडी होते या गोष्टीसाठी. आणि ठरवलं, म्हटलं ठीक आहे यार, चान्स घेऊ, काय होणार. आणि आय एम हॅपी, आय एम लकी की आधीचं काही झालं नाही सक्सेसफुल ते, बिकॉज जो ठहराव मी शोधत होतो तो ठहराव मला इथे मिळाला आयुष्यात. आणि तुझ्या आई वडिलांचं काय म्हणणं होतं म्हणजे या मुद्द्याबद्दल, की त्याचं ऑलरेडी एक लग्न झालेलं आहे? ओके, याच्या आधी माझ्याही लाईफमध्ये एक अशी फेज आली होती की एका डिवोर्सी मुलासाठी मला कन्व्हिन्स करावं लागलं होतं घरी. आणि कन्व्हिन्स असं नाहीच म्हणता येणार, मी सांगितलं आणि दे वर रेडी. सो ते फॉर्च्युनेटली सक्सेसफुल नाही झालं. आणि त्या फेज नंतर जेव्हा संग्राम बद्दल ऍक्च्युली ताईने डिरेक्ट आईलाच सांगितलं होतं आधी, आणि मग ती सगळी बोलणी झाली. त्यानंतर आम्ही बोलायला लागलो तेव्हा मला ही शुअरिटी होती की हा मुद्दा मध्ये नाही येणार. कारण माझ्या घरातल्यांचं म्हणणं हेच आहे की माणूस चांगला आहे ना तर मग ह्या गोष्टी तर होत राहतात, कारण इट इज अ पार्ट ऑफ लाईफ. पण ह्याचा अर्थ असा नाही की तो माणूस वाईट आहे.
तर जर घरातले चांगले असतील आणि ती व्यक्ती चांगली असेल तर काहीच हरकत नाही या गोष्टीबद्दल विचार करायला. असं आणि काही त्याच्या खूप करिअर बद्दल काय म्हणणं होतं? कारण आपलं करिअर अस्थिर आहे. आज काम असतं, उद्या नसतं आपल्याकडे. सो ते तुला ओके होतं? मला जेव्हा मी या क्षेत्रात आले तेव्हापासून एक साधारण कल्पना किंवा एक आपण ओके होतो त्या गोष्टीसाठी की मला आर्टिस्ट म्हणून एक पार्टनर आर्टिस्ट असलेला चालेल असं. सो पहिल्यापासून एक मेंटॅलिटी होती की आर्टिस्ट असलं तरी इट इज ओके. आणि आर्टिस्ट खूप चांगला समजून घेऊ शकतो. कारण जसे कॉर्पोरेट मधले आपल्या कलेला किंवा आपल्याला किती बाहेर वेळ द्यावा लागतो आणि आपण इमोशनली पण ड्रेन होऊ शकतो, या सगळ्या गोष्टी असतात. किंवा त्या विषयावर चर्चा करणं असेल की एखादी कला मला असं सुचतंय, मला हे सुचतंय, तर ते सगळं कन्व्हर्सेशन पण व्हायला हवं. सो आय वॉज व्हेरी काय म्हणतात प्रेफरेबल की मला एक आर्टिस्ट म्हणून मुलगा पुढे मिळाला तर खूप छान होईल असं मला नेहमी वाटायचं. वा वा. दोघांमध्ये शॉर्ट टेम्पर्ड कोण आहे? मी आहे अगदीच म्हणू शकते. 5-7 वर्षापूर्वी विचारलं असतंच तर मी होतो. मी त्याच्यावर खूप एफर्ट्स घेऊन ते आता कमी झाले. मी आता खूप क्वचित चिडतो. चिडलो तर अजूनही ब्लास्ट होतो, पण जो असा व्हायचा तो आता होत नाही. पण तिचंही असं होत नाही. कधीतरी मूड स्विंग्स एखाद वेळेला असं फार म्हणजे टचवूड आम्हाला भांडणं होत आहेत आमच्यात असं कधीतरी होतं क्वचित. आणि विषय काय असतात ते आठवत नाही आम्हाला काही दिवसांनी, विच इज अ गुड थिंग ना. असं आठवतं की अरे ते नाही का मागच्या वेळेला आपलं भांडण झालं होतं, पण कशावरनं झालं होतं हे आठवत नाही. म्हणजे त्याचा अर्थ आम्ही ते मनात धरून ठेवत नाही आहोत की ते पुढच्या वेळी भांडण झाल्यावर मागचा विषय निघणार नाहीये, कारण ते आम्ही विसरलेलो आहोत कशावरनं भांडण झालं होतं ते. आणि संग्रामनी मला एक खूप छान गोष्ट लग्न झाल्या सांगितली होती की ज्या त्या वेळी जे ते सांगत जा तुझ्या मनात येईल ते, जेणेकरून ते बोलताना भिजत घोंगडं नाही ठेवायचं पुढे. सो ते मुद्दे त्या वेळेलाच क्लिअर होतात. म्हणजे मी असं त्याला सांगते की मला तुझ्याशी थोडं बोलायचं की असं असं हे होतं ते मला खटकलं, इज लाईक की ओके मी सुधारणा करतो. किंवा तो मला सांगेल की असं असं हे असं असं करतेस तर त्याच्याऐवजी आपण असं करून बघू, जे काही असेल ते, किंवा तुला काय वाटतं ह्याच्या बाबतीत ते तू सांग. तर आम्ही त्या गोष्टीवर तेव्हाच वर्क करत जातो. त्यामुळे मग ते पुढे त्याचा काही ब्लास्ट असा नाही होत. आणि त्याला राग येतो म्हणजे मला आठवत पण नाही लास्ट टाइम त्याला असा किती राग आला होता. पण ते अगदी खूप खूप वेळानंतर जेव्हा मग त्याला भूक लागलेली असू शकते त्यावेळेला, तो थकलेला असू शकतो, त्याला झोप येऊ शकत असते, ह्या सगळ्या गोष्टी पण त्याला बॅकअप असतील तर मग त्याचा ब्लास्ट होतो, नाही तर नाही होत. तो खूप संयम. आमचं पहिल्यापासून हे ठरलं होतं की कन्व्हर्सेशन असू दे नेहमी, जे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे खूप गोष्टी सॉर्ट आउट होतात तेव्हाच्या तेव्हा. आणि मी तिला सांगितलं होतं, म्हटलं की असं जादूगरवाला आयटम काही नको ठेवायला आपल्यात, मेंटलिस्ट माइंड रीडर वाला, तुला माझ्या मनातलं कळायला हवं वगैरे. म्हटलं असं काही नको, असं काही आपल्याला जमणार नाही. आणि तुलाही तसं जमणं, मी अपेक्षा करणं की तू का नाही ओळखलंस मला काय हवंय वगैरे, असं काय नको प्रकार. म्हटलं जे असेल ते क्लिअरली, बॉस मला हे पाहिजे किंवा मला असं असं वाटतंय की आता हे व्हावं, तुला काय वाटतंय, नको, ओके हवं चालेल, एवढं क्लिअर ठेवू गोष्टी. तर त्यामुळे खूप सॉर्टेड असतो आम्ही त्या बाबतीत. वा मस्तच. आणि आजी बरोबर राहता तुम्ही दोघं, आजी बरोबर तुझं रिलेशन कसं आहे? माझं रिलेशन खूप मस्त आहे. म्हणजे मी तर हा एक इमोशनल ट्रिपवर नेणार आहे हा विषय. पण मध्यंतरी संग्राम 1 वर्ष, म्हणजे मी घरी आल्यानंतर ती एकतर खूप गोड आहे स्वतः, आणि मी फॅमिलीमध्ये आल्यानंतर सुद्धा एक छान रोजचं ट्यूनअप आमचं होतच होतं. पण आमचं खरं ट्यूनअप तेव्हा झालं जेव्हा हा नाशिकला गेला संग्राम शूटसाठी 1 वर्षासाठी, आणि तेव्हा आम्ही दोघीच घरी होतो. तर तेव्हा आमचा बॉन्ड खूप स्ट्रॉंग झाला, कारण आम्ही एकमेकींना दोघीच अशा आधार म्हणून होतो. आणि ती खूप गोड आहे, समजून घेते. म्हणजे ती इतकी क्यूट आहे की मी तिला डोसे करून द्यायला लागले, 2 डोसे खाल्ल्यानंतर मला ती म्हणेल की आता तू बस, आता मी तुला डोसे करून देते. इतकी स्वीट आहे. तर आमचं एक बॉन्ड खूप छान आहे. माझी आजी खूप स्ट्रिक्ट होती, माझ्या बाबांची आई, तर तिच्याबरोबर माझं कनेक्शन कधीच नाही झालं. पण तो एक जिव्हाळा हवा होता मला, तो तिच्यामधून मिळतो. म्हणजे ही बाबांची आई का? आईची आई. आईची. आणि किती वर्षाची आजी? आजी इज 87 आता ती बेडवर आहे, कारण ती मध्ये पडली, 2दा पडली. मग आता तिला उठायला डॉक्टरांनी परमिशन दिली आहे, पण तिची आता जरा जिद्द की आता नको, छान वाटतंय असंच, तसंच शी इज ऑन बेड. पण नाही तर तोपर्यंत माझी आजी म्हणजे
अख्ख्या सोसायटीचं दळण करायची ती. हा. चक्की आहे घरी आणि ती अच्छा. बिझनेस करायची. ती पडायच्या आधीपर्यंत ती बिझनेस करायची. ती स्टॉल लावणार, पिशव्या अरे हाताने शिवून, बापरे. हो. मग ते खाली आपण पायपुषणी, पिशव्या, हा. बटवे छोटे छोटे असं सगळं शिवून ती म्हणजे ती शेवटपर्यंत शी वॉज अर्निंग पडेपर्यंत. हा, हा, हा. आणि तिला फार आवडते. म्हणायची काहीतरी नाद हवा प्रत्येकाला, त्याशिवाय तुम्ही रिकामं बसून नाही चालत. चिकाटी पाहिजे. ती रोज दिवसातून एकदा तरी बोलतेच, काहीतरी नाद हवा, काहीतरी चिकाटी असली पाहिजे माणसामध्ये. ती रोज अजूनही बोलते आणि म्हणते मला म्हातारी म्हणायचं नाही, म्हातारी झाले असं म्हणायचं नाही म्हणते. खूप इन्स्पिरेशन घेण्यासारखं आहे तिच्याकडून, खूप शिकण्यासारखं. आता ती बेडवर असते आणि आपल्याला काय माहित का त्या वयात माणूस एक बेडवर राहून सतत काय विचार करत असेल, त्याला काय त्रास होत असेल. पण तू कधी जा विचार, काय आजी कसं वाटतंय, मस्त म्हणते, छान. सो ती पॉझिटिव्हिटी आहे ती एक. येस. वा. त्याचं कुठलं काम बघितलंयस तू आणि कुठलं आवडलंय? ओके, मी खूप अशी सिरियल्स वगैरे बघणारी नाहीये, बिलकुलच नाही. पण मी त्याला मी टीव्हीवरती बघितलं होतं. माझी आजी त्याच्या सिरियल्स बघायची आणि त्यामुळे तेव्हा मी टीव्हीवरती त्याला बघितलं होतं. आणि मी त्याचं पहिलं नाटक बघितलं एकच प्याला, जे ताई बरोबर ताईने आणि त्यांनी एकत्र केलं होतं, संपदा ताईने आणि त्यांनी. सो त्यांचा पहिला प्रयोग बघायला मी गेले होते. सो त्याचं पहिलं काम असं व्यवस्थित मी बघितलं असेल तर तेच बघितलं. तेव्हा काहीच अर्थात कल्पना नव्हती पुढे असं काही होईल. पण जेव्हा त्याला स्टेजवर बघायचीस किंवा सिरियल मध्ये वगैरे बघायचीस तेव्हा आवडायचा? नाही, मी तिला मागेही विचारलं होता हा प्रश्न, बट आय वॉज मॅरिड दॅट टाइम, जेव्हा ती एकच प्याला बघायला आली होती. त्यामुळे एक्झॅक्टली, त्यामुळे आम्ही भेटल्याचंही आम्हाला आठवत नाही. ती बॅकस्टेजला आली होती, मला भेटली होती, पण मलाही आठवत नाही आणि तिलाही आठवत नाही आपण भेटलो आणि काय बोललो. एक नॉर्मल आपण छान प्रयोग झाला, थँक्यू, ग्रीट करतो, तितकं आम्ही भेटलो, पण ते आम्हाला अजिबात आठवत नाहीये. मला हे पण आठवतं, मम्मा बाबा तिथे उभे होते, ते बाईट देत होते आतमध्ये, मला हे सगळं आठवतं. पण आम्ही दोघे भेटलेले मला आठवतच नाहीये. मला त्याचा प्रयोग व्यवस्थित बघितला, त्याचे सीन्स वगैरे ते सुद्धा आठवतं की हा प्रयोग, हा सीन छान झाला याचा वगैरे, हे पण सगळं मी विचार केलेलं आठवतं. पण आम्ही दोघे भेटलेले मला ऍब्सोल्युटली आठवत नाही. अच्छा. आणि हिनी तुझं काम बघणं, त्याबद्दल बोलणं, तुला तिचं मत सांगणं किती महत्वाचं आहे तुझ्यासाठी? खूप महत्वाचं आहे, कारण ती एक खूप चांगली प्रेक्षक आहे. आणि हे आम्ही आधी बोलायचो जेव्हा लग्नाच्या आधी, तेव्हाच मला कळलं होतं, कारण आम्ही फिल्म बद्दल डिस्कस करायचो आणि मला तेवढे बेसिक हवं होतं की आपण एखादी फिल्म बघून आलो तर त्याच्यावर एक छान चर्चा व्हावी. कुठलं तरी काही वाचन झालं असेल, काही बघितला शो, तर त्याच्यावर नाटक बघितलं तर त्याच्यावर छान डिस्कशन करता यावं आपल्याला आपल्या बायकोशी. तर विषय संपत नाहीत ना, आपण कधीही कुठल्याही विषयावर गप्पा मारू शकतो. त्यामुळे मला वाटतं श्रद्धा आल्यापासून मी माझ्या करिअरमध्ये खूप करेक्ट डिसिजन्स घेतले असं मी सांगू शकतो. कारण तिने मला स्ट्रिक्टली सांगितलं, काय माहित, मी आधीपासून आता इतकी वर्ष काम करतो, मी कधी कामाला नाही म्हणालो नाही. जे काम येईल मग ते फक्त चांगलं असावं, प्रॉमिनंट असावं, पण लीडच असावा. कधी मी अट्टास नव्हता माझा, किंवा मला हिरोज करायचा हा माझा कधी अट्टास नव्हता. मी चांगले रोल्स करत गेलो. पण एका पॉइंटला तिने मला सांगितलं की तू थांब, आता तू नको करूस हे, तू लीड साठी थांब. आणि ती मला स्ट्रिक्टली काम आलं की माझं असं व्हायचं, काम आलंय काय करू, नको करू म्हणायची, थांब, नको, हा रोल नको, नको नको, असं करत करत तिने मला थांबायला लावलं. आणि त्याच्या म्हणजे त्यामुळे मी ताराराणी केली, मग त्यानंतर मी योगयोगेश्वर जयशंकर केली. त्यात तर म्हणजे ते खूपच क्रेडिबल होतं, कारण मी तयार नव्हतो. मी आधी खूप बाहेरचे शोज सोडले होते, कारण घर सांभाळायचंय आणि घरच्यांपासून लांब जाऊन कसं होणार, काय आजीची काळजी घ्यायची, आई बाबा आहेत. आणि मी तसं फार म्हणजे, आता आम्ही दोघंही बाहेर असलो तरी आमचा दिवसभर 10 वेळा एकमेकांची कॉन्टॅक्ट असतो घरच्यांची. म्हणजे माझ्या मित्रांमध्येही मला कधी बघायला मिळत नाही, पण आम्हाला माहिती असतं की आता या क्षणी माझे आई बाबा कुठे आहेत, ते काय करतायत, जर त्यांनी नाश्ता केलाय तर त्यांनी काय नाश्ता केलाय, इथपर्यंत त्यांनाही आमच्याबद्दल माहित असतं. आणि ही माझ्या आईची शिस्त आहे लहानपणापासून की आपण सगळे बाहेर असलो तरी एकमेकांबद्दल माहिती सतत असायला हवी. आपण पोचलो असू कुठे तर कळवणं की आम्ही पोचलोय बाबा. सो आम्ही तसे टचमध्ये असतो. आणि तसं एक वर्ष कुठेतरी जायचं, वर्ष किंवा जितक्या काळ तो शो चालेल तितका वेळ बाहेर जाऊन राहायचं. सो मी रेडी नव्हतो त्यासाठी. पण ती म्हणाली की नाही, तुझ्यासाठी लाईफ चेंजिंग रोल असू शकतो, कारण तू चांगलं करशील ते कॅरेक्टर, तर तू जा, मी बघते, मी घर सांभाळते. आणि ते वर्ष आमच्यासाठी फार डिफिकल्ट होतं, कारण आम्ही तसेही लॉंग डिस्टन्स मेंटॅलिटी वाले दोघंही नाही आहोत. त्यामुळे तिच्यासाठी फार डिफिकल्ट होतं, कारण ती माझ्यापेक्षा लहान आहे खूप. त्यामुळे आजीला सांभाळणं, आजीची औषधं, तिला इंजेक्शन देणं, प्रसंगी आजी आजारी पडल्यावर ते इंजेक्शन कमी जास्त करावी लागतात, बीपीच्या गोळ्यांच्या वेळा बदलाव्या लागतात, अशा असंख्य गोष्टी.
मग आजीचं जेवणाचं प्रमाण कमी जास्त होतं, मग काय युरिन इन्फेक्शन झालं तर काय करायचं, शुगर वाढली असेल तर काय करायचं, ती काही जेवतच नसेल, ऍसिडिटी झाली असेल तर काय, असं खूप गोष्टी आहेत त्या तिने सगळ्या वन साइड सांभाळल्या वर्षभर. आणि तिकडे मला डोक्याला त्रास नको म्हणून बऱ्याचदा सांगायची नाही की काही प्रॉब्लेम झालाय किंवा घरी असं असं आहे. ती सगळं तिचं हँडल करायची. ऑफकोर्स मम्मा बाबा होतेच, पण तरी तिच्यासाठी तिच्या वयात त्या वयात इट वॉज व्हेरी डिफिकल्ट थिंग. ते सुद्धा नवऱ्यासाठी, कारण तो तिकडे जाऊन काम करतोय, तर तिचा काहीच फायदा नाहीये. असं मला वाटतं आता खूप रेअर बघायला मिळतं आज आपल्याला रिलेशनशिप्स मध्ये. सो आय एम ग्रेटफुल की माझ्या करिअरला एक वेगळा शेप मिळाला ती आल्यापासून, असं मी म्हणू शकतो. वा, व्हेरी नाईस. रडतीये? ती रडते पटकन, मज्जा येते तिला. फुटका नळ म्हणतात मला सगळे. नळ पण म्हणतात नाही, तिला. ते एक वर्ष खूप खूप डिफिकल्ट होतं. मी इमोशनल ट्रिपवरच जाते ते आठवल्यानंतर. नको वाटतं. आम्ही कसं सर्व्हाइव्ह केलं, कारण मला आठवतंय मला सुट्टीच मिळायची नाही गं. आणि आम्ही तिथे 14-14, 15-15 तास शूट करायचो. सुट्टीच मिळायची नाही, फोनवरही बोलायला मिळायचं नाही, कारण खूप डायलॉग्स असायचे, ओव्या असायच्या. त्यामुळे मध्ये एक सीन झाला की परत कंटिन्युअस वाचत बसावं लागायचं. मग ती कधीतरी नाशिकला यायची, तिला एक दिवस शुक्रवार सुट्टी असायची शाळेला. त्या शुक्रवारी ती नाशिकला यायची आणि फक्त दिवसभर सेटवर माझं काम बघत बसायची. तिथेही सीनच्या मध्ये मी पळत पळत जाऊन 2 मिनिटं बोललो असेल, 2 मिनिट परत आलो असेल, कारण तिथे सीनलाही गॅप नसायची. कारण हिरोईन वगैरे काही प्रकार नसल्यामुळे, सेंट्रल कॅरेक्टर असल्यामुळे प्रत्येक सीन असायचा. पण ती दिवसभर बसायची. असे आम्ही बर्थडेज केले एकमेकांचे, असं आम्ही अॅनिव्हर्सरी केली एकमेकांची, की ती तिकडे येऊन नुसती बसलीये बघत शूट. दिवसभर आहे, संध्याकाळ झाली की ती बस पकडून ठाण्याला निघून जायची. पण ते सगळे एफर्ट्स तिने घेतले, कारण मला काहीच करायला पॉसिबलच नव्हतं, मला काहीच करणं. आणि ते तिने समजून केलं. सो ते वर्ष आमच्यासाठी फार डिफिकल्ट होतं, बट आमचं रिलेशन स्ट्रॉंग झालं अजून त्याच्यामुळे. लल्ली ग. डिफिकल्ट टिश्यू हवाय? नाही, थँक्यू. आणि मुळात ते लग्नाला पण अशी खूप वर्ष झालेत आणि मग असं नाही, अगदी वर्ष झालं आणि मग वर्ष, सव्वा वर्ष झालं आणि तो गेला. लग्न सोहळा हा कसा असावा तुमचा, ह्याच्याबद्दल कधी तुम्ही विचार केलात का, किंवा अशी काही स्वप्न होती का? ओके, मी बोलते ह्याच्याबद्दल. मी लग्न ठरल्यानंतर आमचं ह्याला म्हणाले होते की आपण रजिस्टर मॅरेज करूया. तर तो किती गोड आहे. तो मला म्हणाला होता की तुझ्या गच्चीवरती आपण तुझ्या फॅमिलीला घेऊन तेवढंच आपण छोटेसे विधी करूयात, पण थोडेसे विधी असावेत असं मला खूप वाटतं. आणि माझ्या घरातल्यांचे विधी वगैरे या सगळ्या गोष्टी, मी एकटीच होते जिचं म्हणणं होतं की रजिस्टर मॅरेज करूया. पण विधीनुसारच केलं व्यवस्थित. म्हणजे आधी आपण कॉलेजमध्ये असतो, म्हणजे अगदी मला ना लहानपणी मी स्कूलमध्ये असल्यापासून वगैरे मी विचारायचे की हा माझं लग्न होणार आणि मग असं आणि मग तसं. म्हणजे मी तेव्हापासूनच आय वॉज रेडी की माझं लग्न होणार आहे आणि आय एम एक्सायटेड फॉर माय मॅरेज. पण नंतर समहाऊ तेवढा रस नाही राहिला आणि खूप प्रॅक्टिकल विचार करायला लागले. आणि त्यासाठी माझं म्हणणं होतं की आपण रजिस्टर मॅरेज करूया. आणि मग त्याचा हा ॲटिट्यूड मला खूप आवडला की आपण अगदी साधेपणाने, कुणाला नको, आपण घरचेच आपले काय असतील ते 20 लोक आणि हे यांना आपले घरचे इकडचे असतील ते त्यांना घेऊन करू, पण अगदी साधेपणानं केलंच तरी चालेल. पण मग माझ्या घरच्यांचं असं होतं की काही काय बोलते, विधी करावेच लागतील. आणि मग व्यवस्थित छान झालं. आणि त्यावेळेला सगळ्यात मेजर प्रॉब्लेम होता की कोविड लिमिटेशन लोकांना बोलवण्याचं. आणि इचलकरंजीत नुकतीच अशी एक आठवड्याभर आधी एक घटना घडली होती की छान लग्न झालंय आणि खूप लोकांना बोलवलंय आणि त्या ब्राईडलाच कोरोना आहे असं डिटेक्ट झालं होतं आणि लग्ना दिवशीच झालं. म्हणजे असं लग्न सुरू आहे आणि रिपोर्ट आला तिचा. आणि ते खूप डेंजर. आणि त्याच्यानंतर मग ते सगळंच परत मग पुढची कुणाकुणाची लग्न होती त्या सगळ्यांच्यावरच परत बंदी आली आणि लिमिटेशन्स आले की एवढ्या लोकांनाच तुम्ही बोलवलं पाहिजे. मग त्याचा माझ्या लग्नावरही अर्थात परिणाम झाला आणि मग आम्हाला लिमिटेशन आलं. पण मग थोडंसं हे करून आम्ही 100 लोकांच्या पर्यंत आम्ही परमिशन घेतली आणि झाल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित. मग ते पण माझी ह्यूज फॅमिली आहे. म्हणजे माझ्या घरचे 200 लोकांच्या मध्ये बसेच ना, फक्त घरचे, दोन्ही आजोळचे आणि इकडचे. तिकडे एक साधारण अशीच आहे इचलकरंजीची एक खासियत आहे की सगळ्या जॉईंट फॅमिलीज आहेत ऑलमोस्ट सगळ्या. तर मग फ्रेंड सर्कल आणि ते होईना, मग आम्ही तेवढे फंक्शन्स मग वाढवावे लागले की हळदीला थोडे,
मग लग्नाला थोडे, रिसेप्शनला थोडे, साखरपुड्याला थोडे, मग मेहंदीला थोड्या लोकांना बोलवलं, असं डिवाइड करून मग आम्हाला ते सगळे विधी पार पाडावे लागले. तू काय सांगशील? मग तिच्यासाठी ते पहिलं लग्न होतं, सो मला सगळं तिच्या मनाप्रमाणे व्हावं अशी माझी इच्छा होती. ऑफकोर्स मी जसं म्हटलं की विधी, मी त्याचं थोडासा ऑर्थोडॉक्स आहे त्या बाबतीत, की ते छान वाटतं ना. म्हणजे ते मंत्र आपल्याला त्याचा अर्थ कळत नसला किंवा लोक ते पाळतीलच आयुष्यभर असं नाही, किंवा आता हल्ली गुरुजी शॉर्टकटही मारतात, पण ती वाईब जी असते ना, की होम हवन सुरू आहे आणि ती सगळी प्रोसेस जी आहे महाराष्ट्रीयन लग्नाची, ती फार छान आहे. आणि मला त्या हिशोबाने म्हटलं, मला त्या मेमरीज तुझ्या बरोबर क्रिएट करायच्या आहेत, ज्या माझ्या आधी एका वेगळ्या व्यक्ती बरोबर आहेत, पण त्या मला तुझ्या बरोबर क्रिएट करायच्या आहेत, म्हणून आपण विधी करूया. मला ती प्रोसेस पुढे जेव्हा लक्षात राहील तेव्हा तुझ्या बरोबर त्या मेमरीज राहिल्या पाहिजेत, म्हणून मला विधी करायचे होते. आणि आम्ही फार धमाल केली. म्हणजे आम्ही साखरपुडा, संगीत, लग्न असा फुल तामझामवाला कार्यक्रम केला तिकडे कोविडमध्येही. आणि मजा आली. मोमेंट म्हणजे छान सांगायची तर, साखरपुड्याच्या वेळेला मी अंगठी घालायला असं खाली बसलो पूर्ण फिल्मी, तर तीही गुडघ्यावर बसली आणि ती मोमेंट खूप छान होती. म्हणजे आमचे फोटो सुद्धा अंगठी घालताना खाली गुडघ्यावर बसून अंगठी घालतात. अशा आणखीन काही आठवणी आहेत का? कोविडमध्येच आमचं लग्न झालं आणि आम्ही नंतर फिरायला जाणार होतो अंदमानला. तर तेव्हा ते सगळं टेस्ट वगैरे करावी लागायची, पण बुकिंग्स आपण आधीच केलेले असतात, ते सगळेच रिफंड देतील किंवा असं काही नाही. त्यामुळे ते एक ऍडव्हेंचर होतं वेगळंच, की काय होणार आहे, काय रिझल्ट येणार आहेत आपले. कारण लग्नात एवढ्या माणसांच्या आपण कॉन्टॅक्ट मध्ये आलेलो असतो आणि ते कुठे मास्क लावून बसणार लग्न विधी सुरू असताना आणि सगळं. तर झालं, लकीली आम्ही दोघी नाही पॉझिटिव्ह आलो आणि नाही आलो पॉझिटिव्ह, म्हणजे गेलो आम्ही. अंदमानला गेलो आणि आम्हाला खूप जण सांगत होते, तेव्हा वेगवेगळे ऑप्शन देणारे शूटर असतात ना, की अरे आम्ही तुला सर्टिफिकेट करून देतो. म्हटलं असं काही नको, मी जे काय ते ओरिजिनल बघतो, जर आलं तर मी जातो, नसेल तर आम्ही घरी बसू नंतर जाऊ. आणि आमचं एक ठरलं होतं की म्हटलं आपण हनीमूनला जे आता जाऊ ते आपण कुठेतरी छोट्या ठिकाणी जाऊ, कारण आपण एकमेकांना ओळखायला लागू ना जेव्हा वर्षभराने, तेव्हा जास्त मजा येईल फिरायला जायला. तर आता आपण जाऊया, ही वेळ पण एन्जॉय करणं गरजेचं आहे. तर मग आम्ही अंदमानला गेलो आणि आम्ही 3-4 दिवस फार धमाल केली. तर पहिला तो जो होता, आपण एंटर केल्या केल्या त्यांनी सांगितलं की मॅम सर यू कॅन टेक ऑफ युअर मास्क, कारण हॅवलॉक आयलंड कोविड फ्री होतं, तिथे तुम्हाला मास्कची गरज नाही. आणि आम्ही एकमेकांकडे बघतोय, कारण आपल्याला सगळे तेव्हा सांगायचे ना मास्क लावा मास्क लावा. ते म्हणाले यू कॅन टेक ऑफ युअर मास्क आणि यू कॅन रिलॅक्स. तर आम्ही हादरलो. तर मला वाटतं ती कोविडच्या काळातली एक छान आठवण राहिली आमची, की ती आमची सगळी ती प्रोसेस तेव्हाच झाली. आणि आणखी कोविडच्या काळातली मी आठवण सांगेन, आम्हाला बाहेर ऍब्सोल्युटली पडायला परवानगीच नव्हती त्यावेळेला, सेकंड फेज मध्ये पण. मग संध्याकाळी थोडं थोडं रिलीज व्हायचं आणि कामानिमित्तच मग पोलीस असायचे सगळीकडे, आणि रात्री 10:30 वाजल्यानंतर ना सगळे पोलीस वगैरे जायचे घरी, तेव्हा आम्ही ना असंच हवेमध्ये वळून चक्कर मारायला बाहेर पडायचो. आणि ते पण बघत, ते पोलीस नाही येत ना, पोलीस नाही येत ना, असे मग छान ठाण्यात कुठल्या तरी तळ्याला छान एक गोल फेरी मारून मग आम्ही यायचो. ते एक रोजचं ऍडव्हेंचर असायचं रात्रीचं, की कुणी बघू नये आणि सेफ एक मजा पण यावी. सो ती एक खूप गोड, मला ते आठवल्यानंतर हसू येतं की आम्ही किती हळूहळू सांभाळून जायचं. मला एका वाक्यात सांग, संग्राम तुझ्यासाठी काय? माझ्यासाठी संग्राम करतानाच माझं बळ आहे. ओ वा वा. आणि तुझ्यासाठी श्रद्धा म्हणजे घर आहे. हा, म्हणजे घराचं अजून त्याच्यापेक्षा चांगलं डेफिनेशन काही नाही असू शकत, की जिथे आपल्याला जावंसं वाटेल, जी आपली सेफ स्पेस असेल, जिथे आपल्याला सिक्युअर्ड वाटेल, जिथे आपल्याला कुठल्याही अडी अडचणीत आसरा मिळेल. सो ती आहे तर घर आहे. थँक्यू. घरी जाऊन आजीला सांग 1-2 मिनिटं उठ आणि दृष्ट कर. होय. नक्की. मस्त, खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. थँक्यू. मला असं वाटतं या गप्पांचा शेवट तुझ्या छानशा गाण्याने करावा. चालेल? तू ही रे, तू ही रे,
तेरे बिना मैं कैसे जीऊं, आजा रे आजा रे, यूं ही तड़पाना तू मुझको, जान रे इन सांसों में बस जा तू, वाह. चांद रे आजा दिल की जमीन पे तू, चाहत है अगर आके मुझसे मिल जा तू, या फिर ऐसा कर धरती से मिला दे मुझको, तू ही रे तेरे बिना मैं कैसे जीऊं, आजा रे इन सांसों में बस जा तू. क्या बात है सांग, कमाल थँक्यू. कमाल. एक खूप मज्जा आली तुमची खरंच खूप मजा आली. खूप बरं आम्ही खूप वाटलं. एक्साइटेड होतो, कारण मी 3 वर्ष आपला कार्यक्रम सुरू झाल्यापासून असं वाट बघतोय की सुलेखा ताई मला का नाही बोलवत ए, आहे, असं नाही. ती मला कधी बोलवेल. मग मी खुश झालो. मी तिला सांगितलं अरे वा आपल्याला जायचंय दिल के करीब मध्ये, आणि मग सगळे मी ज्यांना सांगितलं ते सगळे खुश झाले, अरे वा दिल के करीब मध्ये चाललायस. वा. तर मग आम्ही फार एक्साइटेड होतो, श्रद्धा पण एक्साइटेड होती, आणि आम्ही 2-3 दिवसापासून मग काय कपडे घालूया वगैरे असं सगळे एक छान प्लॅन केला, आणि इट वॉज वर्थ इट. आम्ही खूप मजा केली, खूप मजा आली. एकदा आपण इतक्या वर्षांनी, 8 वर्षांनी, 9 वर्षांनी भेटलो, खरं. आणि आपण छान पहिल्यांदा गप्पा झाल्या. भेटलो. हो. मस्त, खूप धमाल, आणि थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू सो मच. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब, अगं आणि आहो.